मित्रांनो, रतन टाटांचं निधन होऊन जवळजवळ 6 महिने झाले आहेत आणि आता त्यांचं मृत्यूपत्र सादर करण्यात आलं आहे. त्या मृत्यूपत्रात कोणाला किती संपत्ती वाटायला आली ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, 9 ऑक्टोबर 2024ला टाटा उद्योग समूहाचे प्रमुख असलेल्या रतन टाटांचं निधन झालं आणि संपूर्ण देशासाठी एक प्रचंड मोठं नुकसान झालं होतं. असा एखादा मोठा माणूस जाणं म्हणजे प्रत्येकाला चटका लागून जातो. पण रतन टाटा अशा प्रकारचे आयुष्य जगले, त्यामुळे प्रत्येक भारतीय त्यांच्याकडे नेहमी आदरानेच पाहत राहिला. काही दिवसांपूर्वीच टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राने एक रिपोर्ट दिलाय, ज्या रिपोर्टमध्ये रतन टाटांचं मृत्यूपत्र आणि त्या मृत्यूपत्रात त्यांनी काय काय गोष्टी कुणाकुणाला दिल्यात हे सगळं जाहीर केलंय. एखादा माणूस मनाने किती मोठा असू शकतो याची अनेक उदाहरणं या मृत्यूपत्रात दिसतात. याविषयी टाटाने एक कायद्याची मेघ देखील या मृत्यूपत्रात मारून ठेवली आहे. म्हणजे भविष्यात कुणीच या मृत्यूपत्राला कोर्टात चॅलेंज करू शकणार नाही. रतन टाटांचं हे मृत्यूपत्र काय आहे, त्या मृत्यूपत्रात काय लिहिलंय, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये पाहणार आहोत. त्यांच्या मृत्यूच्या वेळेला रतन टाटांच्याकडे साधारण 3,800 कोटी रुपयांची प्रॉपर्टी, यात 3,800 कोटींच्या प्रॉपर्टीमध्ये रतन टाटा सनचे शेअर्स होते. याशिवाय त्यांच्याकडे 11 कार होत्या, 65 महागडी अशी घड्याळं होती, 52 महागडे असे पेन होते. पण त्यांच्याकडे मोबाईल मात्र एकच होता, तो देखील नोकियाचा. याशिवाय सोनं, चांदी आणि काही बंगले, काही पेंटिंग्स वगैरे देखील आहेत. या संपत्तीतील 1/3 भाग म्हणजे त्यांनी आपल्या 2 सावत्र बहिणींना शेरीन जीजी बॉय आणि डियाना जीजी बॉय या दोघींना दिलाय. तर उरलेला 1/3 हिस्सा त्यांनी आपले मित्र आणि सहकारी असणाऱ्या मोहिनी मोहन दत्ता यांना दिलाय. या 3,800 कोटीपैकी मोठा भाग त्यांनी रतन टाटा ॲडोमेंट ट्रस्ट आणि रतन टाटा ॲडोमेंट फाउंडेशन यांच्या माध्यमातून चॅरिटीसाठी बाजूला ठेवलाय. रतन टाटा यांनी त्यांच्या भावाला म्हणजे जिमी टाटा यांना त्यांच्या जुहूच्या बंगल्याचा 1/4 भाग आणि काही सोनं चांदी दिलेली आहे. तर त्यांचे आणखी एक मित्र असणाऱ्या मेहली मिस्त्री यांना त्यांच्या अलिबागचा बंगला, शिवाय त्यांच्याकडे असणाऱ्या काही बंदुका देखील दिलेल्या आहेत. या मृत्यूपत्राचे एक्झिक्युटर म्हणून हे जे काही सांगितलं हे सगळं पार पाडण्याची जबाबदारी त्यांनी मेहली मिस्त्री, दारियास खंबाटा, शरीन जीजीबाई आणि डियाना जीजीबाई यांच्यावर टाकलेली आहे. रतन टाटांच्या या मृत्यूपत्रातल्या एका गोष्टीने मात्र प्रत्येकाचं लक्ष वेधून घेतलंय. ती गोष्ट म्हणजे त्यांनी आपल्या संपत्तीतले जवळजवळ 3.5 कोटी रुपये आपल्या घरातल्या आणि ऑफिसमध्ये काम करणाऱ्या अनेक नोकर चाकरांसाठी, त्याशिवाय अगदी किरकोळ काम करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टर वर्करसाठी देखील बाजूला काढून ठेवलेले आहेत. त्यांनी कुणाकुणासाठी काय बाजूला काढून ठेवले ते एकदा बघूया. त्यांच्या घरात आणि ऑफिसमध्ये 7 वर्षांपेक्षा जास्त काम करणारे जे नोकर होते, त्या सगळ्यांना त्यांनी 15 लाख रुपये प्रत्येकी द्यायचं घोषित केलं आहे. आणि ज्याची सर्व्हिस जेवढी जास्त असेल त्या प्रमाणात या 15 लाखापेक्षा जास्त रक्कम त्याला मिळावी असं देखील सांगितलं आहे. अनेक वर्षांपासून त्यांचं जेवण बनवण्याचं काम करणारे त्यांचे स्वयंपाकी राजन शहा यांना टाटाने 1 कोटी रुपये दिलेत. तर त्यांच्याकडे जेवण वाढवण्याचं काम करणाऱ्या सुबया कोनार यांना 66 लाख रुपये दिलेत. त्यांचे सेक्रेटरी असणाऱ्या डोलनास गिल्डर यांना 10 लाख रुपये दिले. तर टाटांचा ड्रायव्हरला 1.5 लाख रुपये द्यायला सांगितलेत. याशिवाय त्या ड्रायव्हरचे 18 लाख रुपयांचं कर्ज देखील माफ केलंय. अशाच प्रकारचं कर्ज त्यांनी राजन शहा म्हणजे त्यांच्या कुक याचं देखील माफ केले आहे. त्यांच्या घरातील हाऊसकीपिंगचं काम करणाऱ्या दोघांना 40 लाख रुपये आणि 20 लाख रुपये त्यांनी द्यायला सांगितलेत. याशिवाय त्यांच्या शेजारात जवळजवळ 24 लाख रुपयांचं कर्ज देखील त्यांनी माफ करायला त्यांच्या मृत्यूपत्रात सांगितले. रतन टाटांच्या आयुष्यातल्या अगदी शेवटच्या काळात त्यांच्या सावलीसारखे त्यांच्यासोबत कायम असणाऱ्या या तरुण मुलाला तुम्ही ओळखतच असाल. हा तरुण मुलगा म्हणजे शंतनू नायडू. या शंतनू नायडूच्या गुड फेलोज नावाच्या स्टार्टअपला रतन टाटांनी फंड करायला सांगितलंय. म्हणजे त्याच्यातील हिस्सेदारी रतन टाटा खरेदी करणार आहे. याशिवाय शंतनू नायडूंनी जे एज्युकेशन लोन घेतलेलं होतं ते देखील माफ करायला सांगितले. अमेरिकेतल्या कॉर्नर युनिव्हर्सिटीमधून शिकण्यासाठी शंतनू यांनी 1 कोटी रुपयांचं एज्युकेशन लोन घेतलं होतं, ज्या कॉर्नर युनिव्हर्सिटीमधून रतन टाटा स्वतः शिकले होते.
ते देखील रतन टाटांनी माफ करायला सांगितलंय. रतन टाटांचा एक आवडता कुत्रा होता. त्याचं नाव होतं टिटो. रतन टाटा हे अत्यंत प्राणीप्रेमी होते. हे तर आपल्याला माहीतच आहे. त्यांनी या टिटोसाठी देखील 12 लाख रुपयांची तरतूद करून ठेवली आहे. आणि जर्मन शेपर्ड कुत्र्याचा जर अगोदरच मृत्यू झाला तर उरलेली रक्कम ही परत एकदा टाटांच्या चॅरिटीमध्ये जमा व्हावी आणि तिथून त्याचा खर्च बघितला जावा, असं देखील त्याच्यामध्ये सांगून ठेवलं आहे. याशिवाय रतन टाटांनी परदेशात देखील काही जमीन खरेदी करून ठेवली होती. त्यातली आफ्रिकेतली सेशल्समधली 85 लाखांची जमीन सिंगापूरमधल्या त्यांच्याच रतन नवल टाटा असोसिएट्सला द्यायला सांगितली आहे. 23 फेब्रुवारी 2022ला रतन टाटांनी हे शेवटचं मृत्यूपत्र तयार करून घेतलं होतं. त्यांच्यामध्ये त्यांनी आणखी एक गोष्ट करून ठेवली आहे. ती म्हणजे त्यांच्यामध्ये त्यांनी नो कॉन्टॅक्ट क्लॉज टाकलेला आहे. या नो कॉन्टेस्टचा अर्थ असा होतो की रतन टाटांनी केलेले हे मृत्यूपत्र फायनल असून या मृत्यूपत्राला जो कोणी चॅलेंज करेल त्याला रतन टाटांच्या संपत्तीचा किंवा त्यांच्या वारशाचा एकही हिस्सा किंवा एकही रुपया मिळणार नाही. म्हणजे ज्याच्या वाट्याला जे आलंय ते त्याने मुकाट्याने स्वीकारावं किंवा स्वीकारलंच पाहिजे. त्याच्यामध्ये कोणताही वाद मृत्यूपत्र करण्याच्या मृत्यूनंतर व्हायला नको. म्हणूनच अशा प्रकारचं कलम त्याच्यामध्ये टाकलं जातं. अर्थात आत्तापर्यंत त्याच्यावरती कुणीही या मृत्यूपत्राला चॅलेंज केलेलं नाही. पण मोहिनी मोहन दत्तांनी मात्र या मृत्यूपत्राबद्दल स्पष्टीकरण मागितलं. कारण सुरुवातीला असं म्हटलं जात होतं की रतन टाटांच्या संपत्तीचा सर्वात मोठा हिस्सा या मोहिनी दत्तांनाच मिळेल. पण तसं झालेलं नाही. आता सध्या त्यांच्या वाट्याला 500 कोटी रुपयांचा हिस्सा आलाय. मोहिनी दत्ता हे रतन टाटांचे जवळजवळ 60 वर्षापासूनचे जुने मित्र आहेत, जे त्यांच्या स्टॅलियन नावाच्या एका ट्रॅव्हल्स एजन्सीच्या बिझनेसमध्ये रतन टाटांसोबत भागीदारी देखील होते. रतन टाटांचे हे मृत्यूपत्र सध्या कोर्टामध्ये प्रोबोट होतंय. म्हणजे थोडक्यात त्याच्यावर कोर्टाचा शिक्का बसतोय. तर हे होतं रतन टाटांच्या मृत्यूपत्राची गोष्ट. या मृत्यूपत्रामध्ये त्यांनी त्यांच्या कुटुंबियांना, त्यांच्याबरोबर त्यांच्या घरात काम करणाऱ्या नोकरांना देखील कशा ममतेने नेहमी वागवलं होतं हे आपण पाहिलेलंच आहे. पण त्यांच्या मृत्यूपत्रात देखील त्यांनी कशा प्रकारे आपल्या घरच्या नोकरांची काळजी घेतलेली आहे, आपल्या मित्रांची काळजी घेतलेली आहे, हे देखील तुम्ही पाहू शकता. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि रतन टाटांचं मृत्यूपत्र कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.